उन्हाळ्याला सुरुवात झाली की लग्न सराई सुद्धा सुरू होते आणि लग्नामध्ये एकदा की आपण गेलो जेवायला बसलो की सगळ्यात अगोदर आठवतो तो मठ्ठा. तर आज आपण हाच लग्न पंक्तीमध्ये मिळणारा मठ्ठा घरच्या घरीच तयार करणार आहोत. अगदी चव जरी म्हणाल ना, सेम लग्न पंक्तीमध्ये जसा मठ्ठा मिळतो ना तशीच तयार होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपला अगदी झटकीपट तयार होणारा मठ्ठ्याची रेसिपी पाहूया. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर मठ्ठा बनवण्यासाठी ना साधारणतः आपण एक 4 ते 5 जणांसाठीचा हा मठ्ठा तयार करत आहोत. तर इथे मी कमी तिखट छोट्या छोट्या 3 मिरच्या घेतलेल्या आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता किंवा एकच मिरची घेतली ना तरीही चालेल. त्यात मी आलं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 पुदिन्याची पानं घेतलेली आहे. हे छान आपल्याला असे ठेचून घ्यायचे आहे. तर अशी आपली चटणी इथे तयार झालेली आहे. आता लगेचच मठ्ठा बनवायला घेऊया. आता मठ्ठा बनवत असताना ना शक्यतो थोडंसं फ्रेश दही घ्यायचं आहे, जास्त आंबट दही नको. तर हे पहा, हे घरी लावलेलं दही आहे. तर साधारणतः 1 वाटीच्या आसपास इथे मी हे दही घेतलेले आहे. आता वाटीतून साधारणतः अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, काही बर्फाचे तुकडे घातलेले आहे. जर तुमच्याकडे अगदी थंडगार पाणी असेल तर तुम्ही इथे बर्फाचे तुकडे स्किप करू शकता. तर 1 ग्लास पाणी अजून मी वाढवलेलं आहे आणि याला छान असं घुसळून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या दह्यामधल्या गाठी गुठळी आहे ना त्या छान अशा मोडून निघतील. उन्हाळ्यामध्ये तर हा मठ्ठा दररोजच प्यायला हवा, कारण डिहायड्रेशन पासून आपलं संरक्षण होतं. घामामुळे शरीरातलं पाणी आणि मीठ सुद्धा कमी होतं आणि मठ्ठ्यामध्ये पाणी आणि मीठ इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे शरीर सुद्धा हायड्रेट राहतं. आपली पचनक्रिया सुधारते. हलके फुलके लो कॅलरीज असल्यामुळे आपलं वजन सुद्धा नियंत्रित राहतं आणि हे नैसर्गिक ड्रिंक आहे, त्यामुळे अजिबात कुठलंही आपल्याला नुकसान होणार नाही. मस्त असं मी हे घुसळून घेतलेलं आहे. जे तयार केलेली जी पेस्ट आहे ते टाकून घेऊया. आता यामध्ये जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल ना त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर इथे मी पाव चमचाभर काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे छान अशी चव येणार आहे. आपल्या पोटाच्या काही तक्रारी असतील किंवा गॅस वगैरे झाला असेल तर काळं मीठ हे फायदेशीर आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अगदी चिमूटभर आपल्याला नॉर्मल मीठ आणि 1 चमचाभर साखर घालायची आहे. थोडीशी वरतून आता कोथिंबीर टाकून घेऊया. जगातील सगळ्यात सोपी रेसिपी कुठलं असं जर कोणी विचारलं ना तर ती म्हणजे मठ्ठा. कारण यासाठी आपल्याला कुठलंही प्रमाण किंवा कुठल्याही साहित्याचं असं परफेक्ट मेजरमेंट लागत नाही. अजिबात आपल्याला आवडीनुसार यामध्ये साहित्य घालायचं आहे आणि अगदी काही मिनिटात हा तयार होतो. प्यायला तर इतका भन्नाट लागतो ना तर विचारू नका. तर आपला हा उन्हाळ्यासाठीचा मठ्ठा तयार झालेला आहे. मस्त असा घुसळून घेऊया आणि लगेचच सर्व करून घेऊया. जर आता हा थंड नसेल ना तर थोडासा तुम्ही याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि मग सर्व करा. जेवणानंतर असा थंडगार मठ्ठा तर आपल्याला आता प्रत्येक वेळेला लग्नपंक्तीत जायची गरज नाही. तर लग्नपंक्तीतला जो मठ्ठा आहे तो आपण घरच्या घरीच अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार करू शकतो. मस्त हा आपला थंडगार मठ्ठा या ठिकाणी पिण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता उन्हाळ्यालाही सुरुवात झालेली आहे, तर मग वाट कसली बघताय? वेळ न घालवता लगेचच मठ्ठा बनवायला घ्या आणि मस्त अशी उन्हाळ्याची मजा तुमची दुप्पट करा. तर मग कशी वाटली ही मठ्ठ्याची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईकही केलं असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.